नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न हसताय ना? हसायलाच पाहिजे मंडळी, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा. शैलाजी तुमच्याकडे येणार आहे, तुमच्या व्यक्तिरेखेबद्दल जाणून घेऊयात. हिरोची आई मिसेस कारखानीस, प्रेमळ, दयाळू, कनवाळू, आनंदी, उत्साही अशी ती बाई. फक्त एक फॉल्ट होता तिच्यामध्ये आहे की तिला जरा कमी ऐकू येतं. तिला सगळं चांगलेच वाटतात, असं ते कॅरेक्टर. वा. आता येणार आहे ऋतुराजकडे. ऋतुराज, तुझा पहिलाच हा सिनेमा आहे? येस. मग कसा होता अनुभव आणि तुझी व्यक्तिरेखा कशी आहे? चॅनचं कॅरेक्टर आहे माझं, लव्हेबल कॅरेक्टर आहे. सुरुवातीला आईवडिलांचा विरोध असतो आमच्या लग्नाला, तो नकार होकारात बदलण्यासाठी माझं स्ट्रगल सुरू असतं. त्यानंतर अशी सिच्युएशन येते की मधूचाही नकार येतो, मग तिचाही नकार होकार बदलण्यात माझं स्ट्रगल आहे. म्हणजे एकंदरीत कामं मिळवण्यासाठी मी स्ट्रगल जसं करतो तसं फिल्ममध्ये प्रेम मिळवण्यासाठी मी स्ट्रगल करतो. वा. पण आता स्ट्रगल संपलाय, कारण तू चला हवा येऊ मध्ये आलेला आहे. क्या बात. वा. आता येणार आहे शाश्वतीकडे. शाश्वती, तुझी भूमिका जाणून घेऊयात. मी आप्पा कोळसे पाटलांची मुलगी मधू कोळसे पाटील, आणि मुळात माझ्या वडिलांना मी काहीही केलं तरी त्याविषयी अभिमान आहे, आणि त्या जोरावर मी चंद्रकांतच्या आई वडिलांचं मन जिंकण्याचा प्रयत्न करतेय फिल्ममध्ये. वा. सुमेध, तुझा आवडता हिरो कोण आहे? रणवीर सिंग. हो. आणि मराठीतला? निलेश साबळे. येस. तो बोललाच होता. मी काहीच म्हणजे लहान मुलांमध्ये जी काही क्रेज आहे काही नाही ती इथेच दिसते की काय पोहोचलाय कार्यक्रम बघ. थँक्यू. तर रणवीर सिंग तुझा आवडता आहे, तर रणवीर सिंगचा मग कुठला सिनेमा आवडतो सगळ्यात जास्त? बाजीराव मस्तानी. आई शपथ. मग बाजीराव मस्तानीचा डायलॉग येतो का एखादा? हो. म्हणून दाखव ना उभा राहून मस्त पैकी. चीते की चाल बाज की नजर और बाजीराव के तलवार पर संदेह नहीं करते, कभी भी मात दे सकती है. मैं बाजीराव बल्लाड़, स्वर्गीय पेशवा बालाजी विश्वनाथ का पुत्र, खुद को पेशवा के पद के लिए योग्य मानता और इसके लिए हर कसौटी से गुजरने के लिए तैयार हूँ. हर हर महादेव. मला वाटतं दररोज शाळेत हीच प्रतिज्ञा म्हणत असेल तू. तेवढं शांतपणे. सुमेध, खरंच जोरदार का सुमेध सारखी. आता आपण गायकांकडे येणार आहोत. आनंदी, तुझ्या अनुभवाविषयी विचारायचं या सिनेमातल्या. चीटरबद्दल मी आधी सांगेन, खूप महत्त्वाची फिल्म आहे माझ्यासाठी. 2 गाणी गायलेत मी त्यात, आणि ती दोन्ही सोनूजींबरोबर गायले. त्यामुळे ते आयुष्यभर आता एक गोष्ट राहील माझ्यासाठी की सोनूजींबरोबर गाता आलं या निमित्ताने. पिंडदानमधलं जे गाणं आहे हे मन झाले तुझे, मला हे सांगायला आवडेल की ते माझं पहिलं सोलो गाणं असणार आहे मराठीमधलं. आणि मधु इथे आणि चंद्र तिथे च्या बाबतीत मला सांगायला आवडेल की आम्ही एक मित्रमैत्रिणींनी मिळून आम्ही एक गाणं केलं होतं अधीर मना नावाचं. मला आता खूप उत्सुकता आहे की ते गाणं या फिल्ममध्ये कसं दिसणार आहे, बट आय एम शुअर ते खूप छान असणार आहे गाणं. वा वा. उर्मिला, तुमच्याकडे आता मी येणार आहे. खरंच एक वेगळा आवाज तुमच्या निमित्तानं मराठी चित्रपटसृष्टीला आणि संगीताला लाभलेला आहे. चिटरच्या बाबतीत सांगायचं तर मला एक वेगळं गाणं गायला मिळालं आहे, ज्याला झाकरी सॉन्ग असं नाव दिलं आहे. बरं. म्हणजे आपल्याकडचा जो बाल्या डान्स आहे तो तिकडे त्याला झाकरी असं म्हणतात मॉरिशसमध्ये. आणि मी जे गाणं गायलं तर मी फर्स्ट टाईम असं होईल की मी ते मेल म्हणजे ऋषिकेश जोशींना मी प्लेबॅक दिलाय ह्या गाण्यातनं. ही सिक्रेट होती. हरकत नाही, पण एक सिक्रेट आहे आणि खूप चांगल्या मंचावर आपण रिव्हील केलंय. हरकत नाही. त्याच्या सेटवर आम्ही ते ऋषिकेश जोशी त्यात नाचणार आहेत. वा वा. सावनी, तुझ्याकडे आता येणार आहे, तुझा अनुभव विचारायचा. पिंडदान हा खूप वेगळ्या विषयावरचा चित्रपट आहे, आणि त्या चित्रपटात मी 2 गाणी गायली आहेत, आणि एक सॅड सॉन्ग गाण्याचाही अनुभव खूप छान होता. सागर धोटे संगीतकार आहे, आणि एक गाणं मंदार चोळकरने लिहिलं आहे आणि एक वैभव जोशी. त्यामुळे ही सगळी टीम खूप छान जुळून आली आहे. खूप छान एक्सपिरियन्स होता. सावनी, फावल्या वेळात तू रेडिओवर पण गात करतेस का? मला वाटलं तसं काही सेकंद, मला वाटलं तसं. मला ती ऐकायचीच आहे अनाउन्समेंट तुझ्याकडून. नमस्कार, हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. तुम्ही ऐकताय सावनी रवींद्रला. धन्यवाद. वा.
म्हणजे तुझा सूरच तो होता. लहानपणी आमच्या घरी खूप गरीब बाबा. सावनी म्हणे पहिल्यांदा झाले आणि असं त्रास देतात मला. दुसऱ्यांदा आले. रोहित, तुझ्याकडे आता येणार आहे. ओव्हरऑल मजा आली. मधू इथे, चंद्र तिथे आणि पिंडदान या दोन्ही फिल्मसाठी मी गायलो आहे. दोन्ही बेसिकली फार वेगळे जॉनर आहेत. एक ऑल अँड ऑल रेगे सॉन्ग आहे आणि दुसरं तेवढंच कमर्शियल रोमॅन्टिक सॉन्ग आहे. सो मजा आली मला गाताना. सारेगमप मधले काही गायक इथे बसलेले आहेत, त्यांनी स्पर्धा पाहिलेल्या आहेत. तर सारेगमतले काही गायक आणि काही रमतगमत गाणारे गायक असे सगळे एकत्रित करून एक स्पर्धा इकडे आता होणार आहे. आमच्याकडे गुलकन केबल नेटवर्क आहे, त्याच्यावरती बरेच कार्यक्रम होतात, कॉपी कार्यक्रम असतात. त्यांचं होतं आयडिया सारेगमप, आमचं आहे अंड्या सारे मारू गप्पा. तर बघूयात मग आता या कार्यक्रमात काय घडणार आहे. नमस्कार नमस्कार. खर तर गाण्याची आवड प्रत्येकालाच असते, तसंच इथे बसलेल्या या नवीन टॅलेंटेड लोकांना सुद्धा होतीच. मग त्यांच्या आवडीला एक व्यासपीठ का मिळू नये म्हणून ते व्यासपीठ देण्याचा हा प्रयत्न. गाणाऱ्यांच्या गळ्यातली गाणी तुमच्या समोर यावीत म्हणून हा कार्यक्रम, हा मंच आम्ही उभा केलेला आहे. अंड्या प्रस्तुत सारे गप्पा मारा रे. आणि त्याचा जिंगल पण आहे आमच्याकडे. अंड्या सारे गप्पा मारा रे अंड्या. तर ह्या कार्यक्रमाला आता आपण सुरुवात करणार आहोत. आता तुम्हाला वाटत असेल की बाबा सगळे जे गायक आहेत ते खाली बसलेले आहेत, ज्यांना गाणे येतात, आणि ज्यांना गाणं येतं असं वाटतात ते वरती बसलेले आहेत. नाही, याला खरंच येतं. एक बसलाय ना खरा. नाही, पत्त्याच्या कॅट मध्ये एक जोकर लागतो ना म्हणून ते ठरलं. तू वेगळी फॅशनचे कपडे घालून आला असतास ना, हा जोक नसता मी मारला. आता बदलायला जाऊ नको, तेवढंच आहे आपल्याकडं. तर आता आपण सिरियस टॉपिककडे, रिअलिटी शो अत्यंत सिरियस आहे. तर जोडी जोडीनं हा खेळ आपण खेळणार आहे. म्हणजे तुमची एक जोडी येईल, परफॉर्म करेन, तुमची एक जोडी येईल, परफॉर्म करेन, तुमची एक जोडी येईल, परफॉर्म करेन. ऑडियन्स मधल्या एका जोडीला आम्ही या ठिकाणी संधी देणार आहोत. अतिशय मनापासून या मंचावरती आपण आमंत्रित करूयात व्हेरी बॅड टॅलेंटेड बद्रिके. या फक्त शुभेच्छा देत होतो. पोचले दादा. वेल डन. मस्त करा. 4 स्क्वेअर फॉर दिस कपल. 4 स्क्वेअर प्लीज प्लीज बसा. तर आता आपण वळणार आहोत परीक्षकांकडे. 3 अत्यंत मान्यवर असे परीक्षक इथे येणार आहेत. सगळ्यांनाच आजकाल यो टाईपची गाणी आवडतात, त्याच टाईपचे गायक या गावात सुद्धा आहेत. त्यांना आता आपण आमंत्रित करूयात. जोरदार टाळ्या यो यो चढणे शेंग यांच्यासाठी. टाकून आलाय काय, धडकला त्याला तुम्ही पुढे. हा, गाणं गा तुमचं. चणा शेंग. घ्या घ्या चणा शेंग. हो नाही, हा त्याचा धंदा आहे. जे बाहेर करतात ते इथं नका दाखवू, ज्यासाठी आणलेलं ते दाखवा तुम्ही. चणा शेंग बसा. थँक्यू. हळूहळू कॅरेक्टर पकडतात. दुसराच एपिसोड आहे. तर आता आपण आमंत्रित करणार आहोत इथे अत्यंत अशा दिग्गज माणसाला, पंडित. पंडित नुसतं पंडितच लिहिलं. या पंडित या.
मी काय म्हणतोय काय गुतलं काहीतरी हुकलंय नक्की. पंडितजी मला एक प्रश्न आहे बाबा. लहानपणापासून सायलेन्सर फुटलाय का आता प्रॉब्लेम झाला? काय आहे ते नक्की? आतापर्यंत चांगला होता, ह्याच्यामध्ये काहीतरी होतं वाटतं. तुमचं इथे फक्त नाव पंडित लिहिलंय, पूर्ण नाव काय तुमचं? पंडित काय? पोंगा पंडित. काय? पोंगा पंडित. पोंगा पंडित कुठे नाव असतं माणसाचं? माझं आहे ना. तर आता आपण आमंत्रित करूयात सध्या सगळ्या तरुणांच्या दिलाची धडकन असलेल्या एक गायिका. जोरदार टाळ्या वशिला सामंत यांच्यासाठी. वशिलाबाई या. दमले बाई. ताई एवढं गायलं ते भाजी पाव पाव पण भाजी. मला कळत नाही तुम्ही सुरुवातीचं गायलं मग ऑडियन्सला का देता माईक सारखा? पुढचं गाणं मला येत नव्हतं. सगळं त्यांनीच काम हो असंच करायचं. वशिला मॅडम साठी एकदा जोरदार टाळ्या. त्या तुम्ही तिथे बसायचं. तर आता आपण इथे बोलवणार आहोत महागुरु अर्थात ग्रँड मास्टर यांना. बापरे, जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात. रॉकस्टार अवधूत दुखते. जित तित रूप तुझ दिसू लागल, जित तित रूप तुझ दिसू लागल, सखे तुझ्या नावाच ग. मारू नको माझी उच्च उच्च उच्च. धन्यवाद. ग्रँड मास्टर तुमची मग पदवी काढून घे ना. बर आपले ग्रँड मास्टर अवधूत दुखते यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाली पाहिजे. हे शर्ट अर्धाच का घातलाय बाकीच कुठे? ते काल बायको व्हेरी गुड. उन्हाळ्याचे कपडे त्यांनी घातले विशेष प्रकारचे. आणि हे काय केलंय काळ काळ काय लावलंय? हे तुट्या हातावर काढतात नाही काही तुट्या. काय काढले लहानपणी टुट्ट्या बनवले तुम्हाला? हे टुट्ट्या नाहीये, हे चुकीचे चित्र काढलेले त्याच्यावर. ते टॅटू असं म्हणतात त्याला सर. अच्छा टॅटू. तर आता आपण स्पर्धेला सुरुवात करणार आहोत. पहिला राऊंड जो आहे इथे आपल्याला एक प्रॉपर्टी दाखवली जाणार. त्या प्रॉपर्टीवरून तुम्हाला गाणं म्हणायचंय. उदाहरणार्थ जर पीस दाखवलं
तर गाणं असणार बाबा जीव झाला एडा पिसा, त्याचे ते असलं पाहिजे शब्द. आनंद निगळे आणि विशाखा सुभेदार त्यांना प्रॉपर्टी दाखवा. जज तुम्ही दाखवा. दाखवा. मेणबत्ती दिसतच नाही ना आम्हाला. मेणबत्ती. मेणबत्ती हे शब्द असला पाहिजे. मेणबत्ती हा शब्द असला पाहिजे. त्याच्याशी रिलेटेड तुम्ही. हाँ ये भी चलेगा. कहीं दीप जले. नाही त्याच्यात तो शब्द आला पाहिजे. मेणबत्ती. मेण हा शब्द. मेणबत्ती जले वगैरे फक्त नाही नाही गप. मेण हा शब्द आला पाहिजे. नाही मैंने तेरे लिए. मोम वगैरे चालेल. मोमबत्ती वगैरे. मौन राहून कसं गाणं म्हणणार. मौन प्रॉपर्टी द्या ना सर. असं काय करताय. आणि वेळ संपली. सो सॉरी हे ओळखू शकले नाहीत. जज तुम्हाला तर येतंय का. सुरुवात करतो तुम्ही पुढे म्हणा. हा परी म्हणू भाऊ आणि पूजा. तर तुम्हाला मी दाखवते. नीट निरीक्षण करा. शब्द ह्याच्यातच आहे. तो महिना आहे. तो महिना पण लक्षात घ्या. एक दो लाजून हासणे. वा वा वा. अगदी सुंदर. कान तृप्त झाले. ला जून हासणे. क्या बात आहे. पुढचं प्रॉपर्टी दाखवा. पुढची प्रॉपर्टी हे माठ. कोणासाठी. आता कोण आहे इथं बघा. माठ. तुम्ही आम्हाला सुचलंय सर. थांबा चान्स त्यांना देऊ पहिला आपण. त्यांना सुचू द्या. त्यांना चान्स देऊ. नाही समजलं तर तुम्ही सांगा. चांद माठला. नंतर गुंठला तरी करायचं. चांद मातला असं आहे ना. माठला नाहीये. मातला असं आहे ना ते काम. तो आणि ठ आता सगळं चांगला प्रयत्न होता. आपल्याला आवडलं. ऍक्च्युली सर आम्हाला पण एक गाणं सुचलं होतं सर. सांगा तुम्हाला कुठलं सुचलं. देवा तुझ्या गाभाऱ्याला पुंबराच नाही. सांग कुठं घेऊ माठा. पण तुमचाही प्रयत्न चांगला. त्यांना पण मार्क देऊ. व्हेरी नाईस. व्हेरी नाईस. त्यांनी फार सुंदर गायलंय. चांद माठला. ज्यानं बनवलं ते आता म्हणून मी काय केलं. पुढची प्रॉपर्टी तुम्हाला दाखवायची. हा मी दाखवा. कोणाला. भाऊ अरे अन्नाच आहे. पर्सनल दाखवू नका पिशवीतलं काय. अयो गीझर घेऊन आले. बॉम्ब आणलाय. गीझर. गीजर आहे. गीझर आहे हा. गीझर. अयो नजर के सामने गीजर के पास. सर हे लक्षात सर यांचा चांद माठला चालतो तुम्हाला. हा मग बरोबर आहे सर. चांगलं आहे. गीजर. सगळ्यांना गिझरवरची गाणी आली. पण त्यांना कुठला अपेक्षा होती ते बघूया. तुम्हाला कुठलं आवडलं. मला ते नजर के सामने गिजर के पास है. का कारण त्यात गिजर हा शब्द आला. अवघड आहे. ते पहिल्यांदा म्हटलं म्हणून ते पहिलं. थँक्यू सर. थँक्यू. पुढील राऊंड फार इंटरेस्टिंग आहे. आम्ही तुम्हाला एक गाणं सांगू. एका पार्टनरनं गाणं जे आहे ते डान्स करून दाखवायचं. बोलायचं नाही अजिबात. आणि दुसऱ्या पार्टनरनी पटकन ओळखायचं आणि गायचं. साधा सोपा राऊंड आहे. सर प्लीज. तर तुमचं गाणं आहे सर हे. ह्याच रिॲक्शन साठी काढलं होतं सर.
गाणं ओळखायचंय, विशाखा सुभेदार तुम्ही. बाकीचे पण गॅस करू शकता. ते असं असतं ना. हा काय दाखवताय? अप्सरा. व्हेरी गुड व्हेरी गुड. बरोबर ओळखले मॅडमने. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. प्लीज कम. करा डान्स करा. वा Please, this is for you. डान्स करा डान्स. लावणी आहे लावणी. फारच सुंदर तुमची जोडी. या प्लीज. ठीक आहे तुम्हाला. अरे कसं करणार मी? ते याच्यासाठी दिलेलं आहे. तुम्ही चांगले ऍक्टर आहात. प्लीज. त्याची स्टेप बोलू नका बोलू नका बोलू नका. लाइटिंग मुलगी. लाइटिंग मुलगी जिंकली आहे. मुलगी जिंकली आहे. नशा. मुलगी मुलगी जवानी. काय कपडे. मांड्या काय? पाय. तनू. मुलगी. शरीर. तनू. शरीर. देह. हुस्न. बॉडी. हुस्न. नशा. झिंगलंय. झिंगलं. 10 9 नशेमन. 8 सर थोडा क्यू द्या ना. थांबा ना सर. काहीतरी करा सर. दुसरं काहीतरी करा. 6 दुसरं काहीतरी करा. हिंदी आहे तर झिंग. 5 जवानी जाने मन. 4 3 2 1 बस विषय संपलाय. नशिला बदन. नशीला बदन. असं अरे त्याच्या आधी पण गाण्याची ओळी ते छमछम करतात. त्याच्यात नव्हतं नशिला बदन वर अडकलं. अरे छमछम असं दाखवलं असतं तर सगळ्यांनी ओळखलं असतं. तुम्ही या सर. तुम्ही दाखवा. सर त्यांना सांगत राहा सर. सर त्यांना सांगत राहा बरं का. काही नाही. सोपं आहे. एकदम सोपं. हमारी काया मातीत मातीत. कसं काय पण हे कळलंच नाही आम्हाला. हे असं करून कसं काय सोपं होतं ना. लॉजिक होतं सर. काळ्या मातीत कसं? काळ्या मातीत मातीत काळ्या टिफन चालत. काळ्या मातीत तिखण चालू. बेस्ट. बेस्ट. थँक्यू. फायनली मी तुम्हाला विचारतो की कोण जिंकलेले असतील तुम्हाला वाटतं? मला कसं कसं परत कर. कसं 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 मला असं तुमचा जेवढा वर्षाचा पगार आहे त्याची किंमत तेवढी आहे. हा सांगतो आता. बोला. क्या बात क्या बात. वा वा ग्रँड मास्टर. विनर कोणते सांग. हे बाकीचं नका सांग. ते नकोच आहे. तर आजचे विनर आहेत हे नवीन जोडप. ओहो जे आलेलं आहे. क्या बात है क्या बात है. जिंकलेले आहेत आणि आज एवढ्या मोठ्या लोकांमध्ये आम्ही जावा. छान गायले. जावा. थँक्यू सर. मला सावनीवर येत होतं एक गाणं. कुठलं? सावनी सलोनी तेरी. प्लीज तुम्ही पण जाऊ शकता. आणि आता या मंचावरती आपण आमंत्रित करूयात वीणा वर्ल्डच्या सर्वेसर्वा वीणा पाटील यांना.
वीणाताई, मनापासून स्वागत. नमस्कार. वीणा वर्ल्ड ही एवढी मोठी संस्था आहे, इतका मोठा वटवृक्ष झालाय त्याचा आणि खूप कमी दिवसांमध्ये लोकप्रियता मिळालेली आहे. सगळ्या पर्यटकांनी अक्षरशः डोक्यावरती घेतलेलं आहे. काय होती तुमची प्रेरणा? प्रेरणा होती ती म्हणजे एक तर आपण करू शकू हा एक आत्मविश्वास होता. आपला सगळा मराठी माणूस साथीला होता आणि झीसारखं एक रोल मॉडेल्स ही समोर होती. आणि झी जगात फिरतंय, आम्ही सुद्धा मराठी लोकांना जगात घेऊन फिरतोय. केल्याने देशाटन म्हणतात तसं आपण वेगवेगळ्या ठिकाणी फिरतो आणि आपण समृद्ध होतो. पर्सनॅलिटी म्हणा, आपल्या विचारांनी म्हणा, अनेक गोष्टींनी आपण समृद्ध होतो. आणि ज्यावेळी हे आम्ही बघितलं त्यावेळी आम्हाला असं वाटलं की आपल्या प्रत्येक मराठी माणसाला हे शक्य झालं पाहिजे. आणि एक मोठं ध्येय घेतलं की मराठी माणूस हा फिरलाच पाहिजे, त्याच्यासाठी आपण जग अफोर्डेबल केलं पाहिजे. आणि आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे आमच्या गावच्या अशा एका व्यक्तीला जे खरं तर वेगळी गोष्ट घेऊन येतात आणि ते आल्यानंतर एक वेगळी गोष्ट शिकवून पण जातात. जोरदार टाळ्या पोस्टमन काकांसाठी. काय घेऊन आलाय आज? एक पत्र आलंय, पण कोणासाठी? यांच्यापैकी कोणासाठी नाहीये. मला वाटतं हे पत्र आपल्या सगळ्यांसाठी आहे. बर, याचा नक्कीच विचार करायला हवा आपण सगळ्यांनी. मी वाचून दाखवतो. ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा. लहानपणी हे गाताना कळत नव्हतं आपण पावसाला लाच देतोय. मोठेपणी कळलं प्रत्येक काम पैसे देऊन होत नाही. पैशामुळे खिसे भरतात, आभाळ भरून येत नाही. सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल का? का तर शाळेभोवती तळे साचून सुटी मिळेल का? पावसाकडून आपल्याला सुटी हवी होती. आपली ही गरज पावसाला नवी होती. पाऊस नियमित येत नाही, अधूनमधून दिसत असतो, आपल्याला जाणवत नाही, पण गालातल्या गालात हसत असतो. पावसासाठी कुणी यज्ञ करतो, कुणी बेडकीचं लग्न लावतो, कुणी ठेवतो देवालाच कोंडून, कुणी बघतो गारणं मांडून, कुणी तर चक्क विचारतो नंदी बैलालाच. पण कुणीच स्वतःला मात्र विचारत नाही, पावसाने यावं म्हणून मी काय केलं? आपलंच मूल चॉकलेट दिल्याशिवाय साधी पापी देत नाही हो. तो हजारो मैल लांब आभाळातला पाऊस आहे. बिनकामाच्या चकरा मारायची त्याला कुठे हौस आहे? आभाळाकडे बघून तेंडुलकर मैदानात उतरतो तेव्हा लाखो लोक प्रार्थना करतात. पण आभाळाकडे बघून आयुष्यभर राबणाऱ्या शेतकऱ्यासाठी कुणी हात जोडलेत का? चला थोडा वेळ काढूया, पावसासाठी हात जोडूया. माझा बळीराजा सुखी होऊ द्या. हवा आहेच, चला पाऊस येऊ द्या. चला पाऊस येऊ द्या. सुंदर मेसेज तुम्ही घेऊन आलेले आहात. आणि मला वाटतं आता जून महिना सुरू झालाय. पावसाची सगळ्यांनाच खूप उत्सुकता आहे, अपेक्षा आहे आणि यावर्षी तो पडावा अशी मनापासून सगळ्यांची इच्छा आहे. मनाची शक्ती नेहमीच आपण असं म्हणतो की वर्क करते आणि सगळ्यांची जर इच्छाशक्ती एकत्र आली तर यावर्षी नक्कीच मोठा पाऊस पडेल. म्हणून एक छोटी प्रार्थना आपण सगळ्यांनी मिळून करूयात. कराल ना माझ्याबरोबर? मी सगळ्यांना विनंती करतो आणि घरात जे लोक बसलेले आहेत त्यांनाही माझी विनंती की मी ज्या ओळी म्हणतोय, ज्या आत्ता यांनीही म्हटल्या, त्या सगळ्यांनी आपण एकदा रिपीट करूयात. मला वाटतं नक्कीच आपली इच्छा तिथपर्यंत पोहोचेल. चला थोडा वेळ काढूया, पावसासाठी हात जोडूया, माझा बळीराजा सुखी होऊ द्या, माझा बळीराजा सुखी होऊ द्या. हवा आहेच, चला पाऊस येऊ द्या. चला पाऊस येऊ द्या. वा वा, धन्यवाद.
काका तुम्ही आलात म्हणून इतकं छान मेसेज सगळ्यांपर्यंत पोहोचला. हो आणि गरज पण आहे फार या गोष्टींची. वा 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 जोरदार टाळ्या काकांसाठी. काका आला थँक्यू सो मच. चला त्यांना उठवा वहिनी. काका झोपायला आलाय तुम्ही इथं. आम्ही एवढ्या मनापासून इकडे कार्यक्रम सादर करतोय. तुम्ही प्रश्न काय असेल तर घ्या. हा प्रश्न तत्ववादी सरांना विचारायचं होतं की अरे माणसा छान उत्तर दिलं सर. मस्त छान चाललंय. काय चाललंय? लाज लज्जा शरम. कोण झोपलाय तिकडे? ती बायको आहे माझी सर. उठवा. ए उठ ग. लाल शर्ट वाला इथे झोपा काढायला येऊ नका. आम्हाला डिस्टर्ब होत ते. एक मिनिट आम्हाला पण डिस्टर्ब होत होतं सर. तुम्ही कार्यक्रम बघायला येतो ना. पण तुम्ही सांगितलं तुम्हाला आम्ही कार्यक्रम बघायला येत होतो म्हणून. मग कशाला येता इथं? इथं मस्त गार वाटतं हवा खायला येतं. हे बघा झोपा काढायचे असतील तर तुम्ही घरी जा आणि तिकडे झोपा काढा. अरे पण लागत नाही ना उकडतं ना. उकडते तर तुम्ही फॅन लावा. तुम्हाला छान झोप लागेल आणि इकडे येऊ नका. त्याच फॅनच्या खाली शांत झोपा आणि आमचा कार्यक्रम बघा. पण तुम्ही सुद्धा लावा पॉलिकॅप फॅन जो फक्त हवा देत नाही मन पण जोडतो. आणि आता जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मधू इथे अनचंद्र तिथे मध्ये आनंद इंगळे यांच्याबरोबर जे सतत भांडताना दिसत आहेत आपल्याला आणि त्यांची छान मैत्री आणि दुश्मनी असं दोन्ही सिनेमात आहे. जोरदार टाळ्या भालचंद्र कदम यांच्यासाठी. आहा आणि आता आमंत्रित करूयात बरड या सिनेमामध्ये ज्यांनी एक महत्वपूर्ण भूमिका केलेली आहे भारत गणेशपुरे यांच्यासाठी जोरदार टाळ्या. भाऊ भूमिका तुझी वेगळी दिसते आणि लुक पण वेगळा. यांनी सांगितलं काय भूमिका? आप्पा कोळशे पाटील नावाचं कॅरेक्टर आहे ते आणि ते विसरबोळ आहे. म्हणजे ते बोलता बोलता विसरून जातं की आपण कोण आहोत. पण भाऊ पर्सनल आयुष्यात घरात सुद्धा असं होतं की काही विसरलं आणि मग बायकोनी कोपरखळी मारली? नाही खूपदा होतं असं काही. वाढदिवस लग्नाचा, अच्छा मुलींचा बड्डे, त्यामुळे ते विसरणं होतंच माझ्याकडून. भारत गणेशपुरे आता तुमच्याकडे येणार आहे. बरड या सिनेमात तुमची भूमिका आहे. माझं कॅरेक्टर त्या सिनेमामध्ये तर मी कॅरेक्टरलेस आहे त्या पिक्चरमध्ये. हा म्हणजे कॅरेक्टरलेस आहे म्हणजे मी ठग आहे. ठग लोकांना ठगवतो मी. एक जमीन 4-4, 5-5 लोकांना विकतो, पैसे कमावतो. असं सगळं कॅरेक्टरलेस मी माणूस आहे त्या पिक्चरमध्ये. आता आमंत्रित करूयात या मंचावरती मधू इथे अनचंद्र तिथे या सिनेमाचे दिग्दर्शक संजय झणकर यांना. जोरदार टाळ्या. यानंतर आमंत्रित करूयात चीटर या सिनेमाचे दिग्दर्शक अजय फणसेकर यांना. यानंतर आपण आमंत्रित करूयात पिंडदान या सिनेमाचे दिग्दर्शक प्रशांत पाटील यांना. यानंतर आपण आमंत्रित करूयात बरड या सिनेमाचे दिग्दर्शक तानाजी घाडगे यांना. स्वागत करूयात मधू इथे अनचंद्र तिथे या सिनेमाचे निर्माते रत्नकांत जगताप यांचं. जोरदार टाळ्या. आणि आता आमंत्रित करूयात पिंडदान या सिनेमाच्या निर्मात्या पूनम शेंडे यांना. जोरदार टाळ्या. तर पॉला इथे बसलेले आहेत भाऊ आणि पॉला हे खूप चांगलं इंग्लिश बोलतात. तर भाऊ पॉलाला काय सांगाल इंग्लिशमध्ये? हॅव नाईस डे. अँड दिस इज 2-3 sentences पायथागोरसच्या प्रमाणे. Filling the blanks only 25 marks. Unless until change the voice. Change the voice. जे तुम्ही केलं आयुष्यात बऱ्याच वेळेला. संजय सर
वेगळा सिनेमा आहे आणि पहिल्यांदाच टेलिव्हिजनवर डिरेक्टली सिनेमा येतो, ही काय कल्पना आहे? 2008 पासून झी टॉकीज ही वाहिनी संपूर्ण महाराष्ट्राचं मनोरंजन करते. त्याचबरोबर ब्लॉकबस्टर उत्तम सिनेमाही झी टॉकीजने महाराष्ट्राला दिलेले आहेत. टेलिव्हिजन आणि सिनेमा ज्या प्रेक्षकांच्या आवडीमुळे मोठा होतो त्यांची आवड लक्षात घेऊन मधु इथे आणि चंद्र तिथे हा सिनेमा आम्ही केला आहे, जो त्यांना थिएटरला जाऊन तिकीट न काढता घर बसल्या बघायचा आहे. वा. आता प्रशांत पाटील सरांना विचारणार आहे पिंडदानचा त्यांचा अनुभव. हा माझा पहिलाच चित्रपट आहे दिग्दर्शक म्हणून. सगळ्या चित्रपटाचा श्रेय मी या तिघांना देतो की त्यांच्या भूमिका ज्याप्रमाणे त्यांनी साकारल्या आहेत आणि ज्याप्रमाणे पुढे आले आहेत एक कॅरेक्टर्स म्हणून अप्रतिम, ॲब्सोल्युटली वंडरफुल. वा वा वा, थँक्यू सर, थँक्यू सो मच. आता अजय फणसेकर सरांना विचारायचं आहे, चीटर हा सिनेमा तुम्ही घेऊन येता रसिक प्रेक्षकांसाठी, काय आहे तुमच्या नजरेतून हा सिनेमा? हॉरर कॉमेडी आहे. एका अतिशय सुसंस्कृत फॅमिलीमधला मुलगा पुण्यात चिटिंग करता करता एका जी मुलगी पुण्याला शिकायला आली आहे मॉरिशसवरून, तिच्या प्रेमात पडतो आणि तिच्या मागे चिटिंग करता करता मॉरिशसपर्यंत पोहोचतो आणि स्वतः केलेल्या सगळ्या चिटिंगच्या जाळ्यात स्वतः कसा फसतो त्याची ही कथा आहे चीटर. वा वा. आता येणार आहे बरडचे दिग्दर्शक तानाजी गाडगे यांच्याकडे. गावामध्ये एका एजन्सीची सर्वे होतो, सरकारी एजन्सीचा, आणि तो सर्वे कशाचा आहे काय आहे कुठलीही खातरजमा न करता एक रुमर स्प्रेड होते आणि लोक पटापट आपल्या जमिनी विकायला लागतात आणि जमिनीचा संभाव्य भाव किंवा येणारा संभाव्य बक्कळ पैसा पाहून नाती पणाला लागतात, आपसात भांडणं सुरू होतात, खून पडतात. या सगळ्या भोवती हा सिनेमा गुंफलेला आहे. वा. मधु इथे चंद्र तिथेचे निर्माते रत्नकांत जगताप, तुम्हाला तुमचा अनुभव मला विचारायचा. झी टॉकीजने त्यांच्या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी माझ्यावर दिली. आपण सर्वांनी हा सिनेमा आवर्जून पाहावा असं मी तुम्हाला विनंती करतो. वा वा, खूप साऱ्या शुभेच्छा. आता विचारणार आहे पिंडदान या सिनेमाच्या निर्मात्या पूनम शेंडे यांना त्यांचा अनुभव. पिंडदानचं शूटिंग लंडनला करण्यात आलं, इंडियामध्ये करण्यात आलं आणि पॉला, सिद्धार्थ, मनवा हे लोक मेन कॅरेक्टर प्ले करत आहे. ते एक्सपिरियन्स घेण्यासाठी, अनुभवण्यासाठी तुम्ही नक्की हा सिनेमा बघा. वा वा. तर पुन्हा एकदा या चारही सिनेमांना मनापासून मी शुभेच्छा देणार आहे. आपण इथे आलात, कालच्या आणि आजच्या भागामध्ये तुम्ही आमच्याबरोबर खूप धमाल केली. या सगळ्या पाहुण्यांना आमच्या नवीन प्रथेप्रमाणे मिळतंय एक छोटंसं छानसं रोपटं. तर तुम्ही सुद्धा आपल्या घराच्या आजूबाजूला नक्की एक झाड लावा हे आवाहन करत घेतोय रजा. भेटूयात पुढच्या भागात याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा.